हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. बीड प्रकरणामध्ये घडामोडींना वेग. सुरेश धस यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, तर देशमुख कुटुंबाला घेऊन धस रात्री 8 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. राजीनामा दिला नाही. राजीनाम्याच्या चर्चांवरती धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कुणालाही सोडणार नाहीत, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्यांवर बोलत नाही, सुरेश धस यांना टोला. धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार. मुंडेंचा राजीनामा घ्यायला अजितदादा का घाबरतात, संभाजीराजेंचा सवाल. HMPV बाबत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर, घाबरून जाऊ नका, काळजी घेण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन. एक एप्रिलपासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीत ई कॅबिनेट संकल्पनेचा शुभारंभ, बैठकीतील प्रस्तावांचं टिप्पण आणि इतर माहिती टॅबद्वारे उपलब्ध करून देणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. विधानसभेत झालं ते आता विसरा, आता महापालिकेच्या तयारीला लागा. पालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आदेश. टोरेस कंपनीकडनं हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक, सोमय्यांनी घेतली गुंतवणूकदारांची भेट. दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, तर 8 तारखेला निकाल. आणि मेंढपाळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन, अमरावती विभागीय कार्यालयावरती मोर्चा.